चला मंडळी, परंपरा पद्धतीने आपण भोगीचे ताट बनवूया. भोगीच्या भाजीचा आणि बाजरीच्या भाकरीचे तीळ लावून केलेल्या आणि खिचडी भात, मुगाची डाळ टाकून केलेली खिचडी. इथे सर्व मी भाज्या घेतल्या त्या. आता तीळ शेंगदाणा सर्व भाजून घेतले, सुकं खोबरं भाजून घेतले मी, गरम मसाला पण भाजून घेतला. सर्व आपण आता वाटून घेणार आहे. इथं मी भाज्या निवडून घेतल्या, त्या आदल्या दिवशी निवडून ठेवायच्या म्हणजे घाई होणार नाही. कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया. फोडणीला आपण जिरं घालूया, मोहरी घालूया. मोहरी जिरं तडतडलं का आपण आता भाज्या घालून घेणार आहे. आपण आता त्यात चणं घालूया, हिरवं वाटाणा घालूया, पावटा घालूया. सर्व मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये, परतून घ्यायचं व्यवस्थित. घेवड्याची शेंग घालूया आपण, बारीक करून घेतला आहे घेवडा. वांग्याचं काप घालूया. एक गाजर चिरून घेतलेली ती घालूया, गाजराचं काप. सर्व मिक्स करून घ्यायचं. ही भोगीची भाजी बनवतोय आपण. अगदीच टेस्टी होते ही भाजी. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी खातात. आता चाकवतची भाजी घालूया चिरून बारीक. चाकवतची भाजी आमच्या यात मिक्स भाजीमध्ये असते, खूप टेस्टी लागते ही भोगीची भाजी. सर्व हलवून आपण परतून घ्यायचं व्यवस्थित. आता गरम मसाला आपण घालणार. काय मसाला येतं सर्व आहे नाही तेवढं घालायचं. 1 चमचा धना पावडर टाकूया, 1 चमचा लाल तिखट टाकूया, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद घालूया, चवीपुरतं मीठ घालूया. आज बिगर कांदा लसूण मसाल्याचा आपण ही बनवते भाजी, म्हणजे कांदा लसूण अजिबात वापरत नाही, अशीच बनवते. बोराशिवाय ह्या भाजीला टेस्ट नाही. बोरं घालूया आपण. गूळ घालूया. ऊस नाही म्हणून आपण गुळाचा वापर केला. आता आपण डाळ खिचडी बनवून घेऊया. भाजी शिजते तर डाळ खिचडीला मी कुकर लावला आहे. मुगाची डाळ आणि तांदूळ 1-1 वाटी. आता बाजरीची भाकरी बनवून घेतली आहे, तर तव्यामध्ये घालूया. तीळ लावून बनवून घेतलेली. सविस्तर हिडो पिठोर आम्ही वर जाऊन बघा तुम्ही. आता सर्व ताटात मांडून घेतले.